आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आहे शनिवार आणि एकादशी आहे आज। तर आजपासून एकादशी भरली, कारण आता कार्तिक एकादशी मोठी झाली तेव्हापासून मग म्हटलं चला एकादशी पकडलेली चांगली असते। आता पुढे मी म्हणजे एकादशी पकडण्याचे काय काय फायदे असतात ते मी पुढे तुम्हाला सांगेन, पण आधी म्हटलं चहा करावा। आणि आज खूप लेट झालं, दिवसभर शूट करायला काही जमलं नाही। म्हटलं आता चहा पिवा आणि 5 वाजलेत, चहा पिते आणि नंतर तुम्हाला बोलते। कारण चहा शिवाय आपल्याला आता उपवास असेल तर असं चहा 2 टाइम तरी लागतो, त्यामुळे मग म्हटलं आधी चहा करावं। मस्त असा चहा झालाय। आणि काल आपण ते जे लोणचे बनवले ना त्याला असं छानसं पाणी सुटले, तर अजून हे काय होतं, पाणी अगोदर सुटतं आणि परत ते एकदम त्या फोडीमध्ये मुरून जातं, असं पाणी खाली राहत नाही। तर ते आता असं समोर ठेवलंय जेणेकरून 2 दिवस असं मुरेला आपला हात जाईल, असं हलत होईल। एकादशीचा उपवास हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानला जातो आणि धार्मिक दृष्ट्या त्याचं महत्वही खूप सारं आहे। आणि एकादशी आहे ना कृष्ण पक्षामध्ये एक आणि शुक्ल पक्षामध्ये एक अशी येते, आणि ही 11वी स्थिती असते, त्यामुळे ना ती 15 दिवसातूनही एक येते। आणि ही कशामुळे येते तर चंद्राची वाढ आणि घटीनुसार आहे ना 11व्या दिवशी येत असते। आणि एका वर्षात आहे ना 24 एकादशी असतात। एकादशीच्या 4थ्या दिवशी पौर्णिमा किंवा अमावस्या येत असते। आणि एकादशी एक दिवस देवांसाठी असतो, म्हणजे एकादशीचा उपवास आपण मन शांती, आध्यात्मिक लाभ यासाठी करत असतो। आता या दिवशी आपलं काय होतं, आपण उपवास एकादशीचा केल्यावर एकादशी म्हणजे भगवान विष्णूंना अर्पण केलेली तिथी म्हणजे एकादशी असते। आणि मन शुद्ध होते आहे, चित्त स्थिर होतं आपलं, आणि आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा वाढते। आता आहे ना शरीराला पण आहे ना एकादशीचे खूप फायदे आहेत। आपल्याला असं वाटतं की धार्मिक दृष्ट्याच महत्वाचे आहे, पण तसं नाही की त्याला शरीराला पण आपल्या महत्वाचे आहे। कारण आहे ना आपण 2 वेळा एकादशीला जे खातो, आता कोण कोण तर फक्त फळावर करतं, पण जे खातो ते हलकं असतं आणि पचनसंस्थेला थोडी विश्रांती मिळते, त्यामुळं चांगलंच। आणि जर आपण उपवास करत असेल ना, शरीरातील विषारी घटक असतात ना ती कमी होतात आपली, परत आपली पचनशक्ती सुधारते, आणि आपलं आहे ना भोजन करण्यावर नियंत्रण राहतं, आणि त्यामुळं लोभ, क्रोध, आळस, जडत्व याच्यावर नियंत्रण राहतं, आणि आपल्या मनावरही नियंत्रण राहतं। म्हणून एकादशी करावी असं सांगितलं जातं। एकादशी जशी शरीराला महत्वाची आहे तशीच आहे ना धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाची आहे, म्हणजे धर्म पुराणात खूप माहिती सांगितली आहे त्याची। तर एकादशी पकडल्यामुळे आपले पाप नष्ट होतात, पुण्यात वाढ होते असं सांगितलं गेलं आहे। आणि मूळ म्हणजे भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात, त्यामुळे एकादशी पकडायची असते। आता एकादशीला काय खायचं असतं तर फळे, दूध, साखर, शेंगदाणे, मखाने, तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता किंवा राजगिरेचं थालपीठ खाऊ शकता। आणि आमच्या इकडं तर आहे ना भगर ही खातात। आता म्हणतात की भगर खाऊ नये, पण भगर ही आमच्या इकडं अजून पण खातात। आणि आपल्याला एकादशी केल्यावर खरंच खूप लाभ होतात। तर आता लाभ म्हणलं तर आहे ना आपण कुठलीही गोष्ट लाभासाठी करायची नसते, की आत्मिक समाधान मिळण्यासाठी करायची असते। पण आहे ना खूप पुस्तकामध्ये सांगितले की तुम्ही एकादशी करा, तर सगळेजण बघतात की याच्यापासून काय लाभ आहेत। तर एकादशी केल्याने ना आपले पाप धुवून जातात, त्यासाठी खूप फलदायी व्रत मानलं गेलं आहे। आणि विष्णूंचा तर आहे ना आपल्या म्हणजे प्रसन्न होतात, पण त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या मागं राहतो, आणि आहे ना मोक्ष मिळतो, म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी ना एकादशीचं व्रत करतात। आणि हे पुराणात असं सांगितलेलं आहे। म्हणजे आता सायंटिफिक रिझन म्हटलं तर आहे ना आपण आहे ना फक्त आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी कसं महत्वाचं हेच बघतो, पण आहे ना हे धार्मिक दृष्ट्या हे सांगितलं गेलं आहे। आणि याच्यातून आपल्याला मानसिक अशी शांतता मिळते, आणि आत्मशांती करणं ते महत्वाचं असतं, त्यामुळे ना त्याच्याने आपली आत्मशांती होते आपल्याला। आणि आता या दिवशी आहे ना उत्पत्ती एकादशी, आता एकादशीचे वेगवेगळे प्रकार आहे, कोण उत्पत्ती म्हणतं, कोण उत्पन्न असं म्हणतं, पण आता मी कॅलेंडरवर तर तसंच बघितलं, ते मी तुम्हाला सांगते। आता मी एकादशी आत्तापासूनच पकडायला, त्यामुळे मला खूप अशी माहिती नाही, जे मी थोडीफार माहिती आहे ते मी तुम्हाला सांगितली। उत्पत्ती एकादशी ही खूप महत्वाची मानली जाते। आता ही एकादशी करण्यामागं एक कथा आहे, आणि ती कथा मी तुम्हाला सांगते।
पूर्वी आहे ना मुरी किंवा मूर असं नावाचा आहे ना एक बलवान खूप मोठा असुर दैत्य होता आणि तो आहे ना देवांना खूप त्रास देत होता. मग त्रास देत होता त्यामुळे देव आहे ना विष्णुदेवांकडे गेले आणि विष्णुदेवांना प्रार्थना केली की आम्हाला या त्रासातून मुक्तता द्या. त्यामुळं विष्णुदेवाने त्या दैत्याशी लढाई करण्यासाठी तयार झाले आणि मग ह्यांची लढाई चालू झाली आणि मग लढाईमधून थोडी विश्रांती म्हणून आहे ना विष्णुदेव थोडेसे थांबले. तेव्हा आहे ना एक प्रकाश तयार झाला आणि या प्रकाशातून एक स्त्री प्रकट झाली. आता ती स्त्री म्हणजे उत्पत्ती एकादशी आणि तिने आहे ना मुरासुराचा एकदम वध केला आणि देवतांना आहे ना या त्रासातून मुक्ती दिली. तेव्हापासून आहे ना या एकादशीला उत्पत्ती एकादशी असं म्हटलं जातं आणि तिच्या त्याच दिवशी आहे ना उपवास करणाऱ्यांना सर्व पापातून मुक्ती करण्याचे वरदान दिले. त्यामुळं मग आपण त्या दिवशी उपवास केला तर आपल्याला पापातून मुक्ती होते असं म्हणलं जातं. ज्यांना आहे ना पुराणाचं धार्मिकतेचं खूप म्हणजे वेड आहे, त्यांना पटतं, त्या गोष्टी त्यांना पटतात, ते मान्य करतात. पण ज्यांचं असं नाही का एवढा रस नाहीये त्यांना ह्या गोष्टी कथाच वाटतात. तर आपल्यानुसार आहे आपल्याला काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. आता उत्पत्ती एकादशी केल्याने काय होतं की आपल्याला मनोकामना सिद्धी होते, म्हणजे आरोग्य सुधारते, मानसिक शुद्धता होते, पापमोचन तर सगळ्याच एकादशीतून होते, घरात आहे ना सौभाग्य व शांतता मिळते आणि आपल्यापासून नकारात्मकता कमी होते, एवढंच होतं. तर आता एकादशी तर इतकी महत्त्वाची आहे, तर सगळ्या उपवासापेक्षा एकादशी श्रेष्ठ मानली आहे, त्यामुळे एकादशी करावी. आता मी तर करायला आत्ता चालू केले, तर आता मी कंटिन्यू करणार आहे. आता आहे ना म्हटलं दिवे लावायचे होते मला, म्हणजे आता दिवे सारखंच तेल टाका, त्यासाठी आहे ना मी असे दिवे बनवून ठेवते आणि ते चांगले जळतात आणि तूपही वापरलं जातं त्यामुळं. आणि त्याच्यामध्ये मी वनस्पती तूपही टाकते, म्हणजे बाहेर मिळतात ना सेम तशा होतात. त्यामुळं मग मी काय करते अर्ध वनस्पती तूप म्हणजे थोडंसंच टाकते, कारण घट्टपणा राहण्यासाठी. आपण जर नुसत्या तुपाच्या बनवले ना ते बाहेर ठेवलं की त्याचं असं मेल्ट होतात. त्यामुळं मी काय करते की वनस्पती तूप टाकते त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ना जास्त कापूर टाकला ना खूप परत संपत आलं ना खूप अशी भडकती, म्हणून मग ना आपल्याला कापूर टाकणं उगळ थोडेसे टाकायचं जेणेकरून वासेल. आणि ह्याच्यामध्ये मी लवंग टाकते. आता लवंग का टाकायची माहिती का, आपल्याला सांगतात की भीमसेन याच्यावर कापरावर आहे ना लवंग टाकायची शनिवारी मंगळवारी, तर आहे ना त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आहे ना भरभराटी राहते, अन्नपूर्णेचा वास राहतो, म्हणून आपण लवंग टाकतो. पण आहे ना प्रत्येक वेळेस आपण तेवढं करतोच, पण आहे ना कधीही लवंग खूप महत्त्वाची असते. त्यामुळे ना ते वास एकदम चांगला वाटतो. वासाचं तर जाऊ द्या, पण ते खूप सकारात्मकता वाटते त्याच्यातून. त्यामुळं मग मी 2-4 आहे ना लवंग बी टाकते आणि मग ते वाती मी आता फुलवाती घेतल्या आहेत आणि त्या भिजवायच्या, म्हणजे नंतर जास्त भडकत नाहीत. नाहीतर तुम्ही डायरेक्ट असं ओतलं ना ते लगेच मेल्ट होतं, त्यामुळं आणि व्यवस्थित बसत नाही. त्यामुळं मग मी अगोदर भिजवते आणि मग ठेवते आणि वरतून आपल्याला परत नंतर अजून टाकायचं असतं. तर आता सगळ्या भरून घेणार आहे. आणि हे ट्रे आहे ना मी डीमार्टवरून आणला होता, तर खूप छान आहे आणि मला काहीतरी 30 रुपयाला का 34 रुपयाला असंच काहीतरी मिळाला होता. पण त्याचा शेप मला खूप आवडलेला, त्यामुळं मग मी तसं घेतलं. मला आहे ना चॉकलेट मोल्डचा पाहिजे, खूप साऱ्या होणाऱ्या, पण तसं काही मी खूप दिवस झालं शोधते पण मला काही मिळालं नाही. पण हा मिळाला म्हणून म्हटलं चला आता हाच घेऊ आपण. आणि ह्याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये थोड्या वेळ ठेवायचं. फ्रीजरमध्ये ठेवू शकता, नाही तर खाली म्हटलं ना खाली फ्रीजमध्ये तर थोडा वेळ जातो, फ्रीजरमध्ये पटकन होतात. आता काय झालं माझ्याकडून आहे ना मी प्रत्येक वेळेस हळद थोडीशी टाकते, पण आता मला ह्या वेळेस कसं वाटलं की मी जे तूप आणलेलं आहे ना ते ऑलरेडी असं येलो म्हणजे पिवळं होतं, कारण ते विकत्रीचं असल्यामुळं ते ऑलरेडी तसं होतं. तर म्हटलं काही गरज नाही, पण परत असं वाटलं थोडीशी हळद टाकली असती तर अजून छान दिसलं असतं. तर बघा त्याचा शेप इतका छान दिसतो आणि काढायला पण आहे ना खालनं सिलिकॉन मोड आहे ना ते दाबलं की लगेच निघतात, त्यामुळं मग काढायचंही टेन्शन नाहीये. तर अशा तयार आहे आणि हे करून ठेवलं ना बरं पडतात, त्यामुळं मग मी शक्यतो अशा करून ठेवते. आता एक मोल्ड झालं, आता दुसरंही करून घेईल मी लगेच. आणि ते जळती बघा किती छान जळते.
खिचडी करायला घेतली होती आणि एकादशी म्हणलं की खिचडी खातात. तसं आमच्याकडे ना वरही खाल्ली जाते, म्हणजे भगर खाल्ली जाते. पण म्हणलं आता वरही नाही, सकाळीच थोडासा भिजू घातला होता शाबू, आणि शाबूचं पण आहे ना माझं काय झालं की शाबू थोडासा झाला आणि बटाटा जास्त झालं. तर आहे ना घरातले सगळे खायला नव्हते कोणीच, मग मीच खाणार होते, कारण त्यांच्यासाठी मी चपाती भाजी सगळं बनवलेलं होतं. त्यामुळं मग म्हणलं आपल्यासाठीच बनवायचं आहे म्हणून पटकन व्हावं म्हणून आहे ना तेलामध्ये थोडीशी मिरची टाकली आणि ती तळून घ्यायला लागले. आणि थोडंसं मी काही कुटून टाकणार नाही, हीच मिरची. माझं थोडंसं तोंड आलं होतं, त्यामुळे मग म्हटलं जास्त तिखट म्हणलं की अजून मग जास्त हे होईल. पण आहे ना मला तिखट खाल्ल्याशिवाय असं कसं तरीच होतं, सपक बिलकुल पण आवडत नाही आणि गोड ही तेवढं नाही आवडत, पण तिखट म्हणजे चांगलं असं झणझणीत असावं असं वाटतं. तर त्यामुळं थोडंसं टाकलं आणि त्याच्यामध्ये मग बटाटे टाकून घेतले. आणि खिचडीमध्ये कधी कधी माझ्याकडून असं होत नाही, पण आहे ना शक्यतो मी स्वतःसाठी बनवून थोडीशीच भिजू घातली, कारण म्हटलं खिचडी करणं होतंय नाही होत आपल्यासाठी. त्यामुळं मग आणि एकादशीचा उपवास तसंही एकादशी दुप्पट खाशी असं नसावं, त्यामुळं मग म्हटलं आपण करायला लागलो ना व्यवस्थितच करायला पाहिजे. त्यामुळं जास्त असं एकादशी दुप्पट खाशी असं होऊ नये माझ्याकडून, असं मला असं वाटत होतं. घरातले सगळे खायला असले ना मग आपण सगळं आवर्जून करतो, पण स्वतःसाठी करायचं म्हटलं की आपण पटकन कसं होईल आणि त्याचाच विचार करतो. खूप आठास करायचा नसतो आपल्याला. त्यामुळं मग मी तळूनच घेतला, पटकन होईल म्हणलं, आणि थोडीशी बारीक बारीक केल्या त्यामुळं. आणि लगेच बटाटा आहे ना तेलात आहे ना खूप लवकर हे होतं, त्यामुळं मग मला तेच बरं वाटतं. आणि टेस्ट पण छान लागते. बटाटा असं तळून घेतला ना त्याची वेगळीच टेस्ट लागते. शिजवल्यापेक्षा चांगली टेस्ट मला तर तळलेल्याच लागते. म्हणजे आपण थोडंसं तेल टाकतो आणि याच्यात म्हणजे मी खिचडी म्हणजे शाबू टाकला. आता शाबू आणि ते शाबू थोडासा कमीच पडला आणि थोडंसं मीठ टाकलं. अगोदर मी आहे ना जेव्हा बटाटा शिजत होतं ना तेव्हाही थोडंसं टाकलं आणि मी शेंगदाण्याचं कूट त्याच्यात टाकून घेतलं, थोडंसं मोठं पण थोडंसंच टाकलं. तर अशी माझी खिचडी तयार झाली माझी. आणि म्हणलं आता मुलांना करायची होती मला नान खटाई, पण आहे ना घरी शेजारचे आले त्यामुळं बसलोच, मग त्यामुळं राहिलं. तर मुलांना म्हणलंय ना चिवडा राहिला होता, तर मग तोच चिवड्याचं म्हणलं काहीतरी करावं काहीतरी म्हणून आहे ना पापड भाजले मी. आणि म्हणलं त्यांना काहीतरी द्यावं म्हणून पापड भाजून घेतले, म्हणजे मसाला पापड करायचं होतं मला. त्यामुळं पापड मग थोडंसं तेल टाकून तव्यामध्येच भाजून घेतले. म्हणलं आता तळलेलं तर नकोच म्हणलं, त्यामुळं भाजून घेतले तेल टाकून. आणि गावाकडनं जो चिवडा आणला होता ना, चिवड्यामध्ये थोडंसं कच्च्या पोह्याचा चिवडा आहे तो, आणि त्याच्यात शेव असं मिक्स झाली, त्यामुळे ना मग मी ती टाकून घेतली. आणि कांदा टोमॅटो पण आहे ना, कांदा मी नकोच म्हणलं, टाकला जातो कांदा टोमॅटो, पण या दिवशी आहे ना एकादशीला कांदा लसूण कमी खाऊच नाही. तर त्यामुळं मग मी काय केलं, मुलांना फक्त आहे ना त्याच्यावर असे शेव हे केले आणि त्याच्यावर फक्त आपला मॅगी मसाला असतो ना, मॅगी मसाला पण आहे ना तो EP मध्ये येतो ना तोच घरामध्ये होता, तर तोच वरतून टाकला, तर खूप टेस्ट छान झाली होती. आणि आहे ना हे गळ्यातल्याचे पेंडल मी बनवले होते, कारण आहे ना मला दूध द्यायचे होते, तर हे बनवले होते, तर मग मी तुम्हाला दाखवते. खूप छान सिंपल ह्याच्यात आणि थोड्या ह्याच्यातच झाले आणि पटकन झाले, त्यामुळं खूप त्रास होत नाही आणि खूप छान दिसतात. आणि याचे आहे ना चेन मिळते, तर त्यामुळे आहे ना मी फक्त पेंडल असे बनवून ठेवते आणि ते चेन घ्यायचे. आणि म्हणजे प्रत्येक ह्याच्यात एक चेन घेतली ना, असे पेंडल घेतले तरी आपल्याला आहे ना प्रत्येक वेगवेगळं घातल्याचं फील येतं. आणि प्रत्येकाला आवडतं मंगळसूत्र वेगवेगळं घालायचं असे लॉंग, तर तसंच केलं. आणि हे लोटसचं तेही खूप छान दिसतं. आणि आहे ना लेटेस्ट अशा छानशा नथी करून घेतल्या, कारण आता संक्रांत ही येणार आहे आणि आता ह्याला पण लागतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीला घालायला, त्यामुळे ही चंद्रा नथ ही करून घेतली. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत